स्टार्ट करू स्टार्ट. आज 26 जून 2025 आम्ही आज राष्ट्रीय मूल निवासी बहुजन कर्मचारी संघ गोवा स्टेट मी राज्याध्यक्ष आणि आमची कमिटी असा ही गोवा राज्याची कमिटी असा हांगासर आणि पयले जे हे नॅशनल लेवलाक युनियन रजिस्टर आसा आणि आमी गोंयान आमकां तेंच्यांनी ऑथॉरिटी लेटर दिवन आमी हे युनियन चलयता. पयले जे युनियन आसा ते आमी म्हाळुंग्या नेसले कंत्राटी कामगारांचे जे युनियन आसा तेका जॉईन केल्लेले आसा. ह्या युनियन हेच्या अंडर जॉईन केल्लेले आसा. ते कामगारांचे जेन्ना जॉईन जाले आणि आमी चार्ट ऑफ डिमांड घातलो. कामगारांची जे समस्या आसल्यो ते चार्ट ऑफ डिमांडान आमी हे केल्यो आणि 10 मार्च 2013 कंपनीक आणि कॉन्ट्रॅक्टरांक सबमीट केलेले आसा. तेज्या उपरांत तेंच्यांनी काय आमकां रिस्पॉन्स दिवं ना. परत आमी 24 मार्च 2025 तांकां रिमायंडर लेटर दिलें की आमचो मॅटरान बेगीन आमची समस्या आदी सोड्या म्हणून. त्या समस्यान काय सांगलेलें आमी की आमच्यो पगाराची वाड आसा ती सांगलेली आणि जे कामगारांक 2013 पासून इलिगल सस्पेंड केलेले आसा, टर्मिनेट केलेले आसा, त्या कामगारांक घेवपाचे. आणि एक इश्यू आसलो तो अनस्किल्डाचो इश्यू. ते अनस्किल्ड तेंचे स्टॉप केल्लेले आसा ते स्टार्ट करा म्हणून सगळे बारीक बारीक इश्यू घातलेले आसा. ते आयकना मॅनेजमेंट नेस्ले कंपनी आणि कॉन्ट्रॅक्टर कशे ते दुर्लक्ष करता म्हणून आमी तांकां परत 7 तारखेक एप्रिलाचे लेबर कमिशनर आसा त्या लेबर कमिशनराक आमी लेटर दिलें आणि सांगलें की हे मॅटरीन मातसो लक्ष घाला आणि तांकां आमकां इकडे हाडून पासून आमचो मॅटर सॉल्व करतो म्हणून परत रिमायंडर लेटर दिलें. तरी हे लेबर कमिशनर जे आसा पणजेचे ते लक्ष काय घालूं ना त्या मॅटराक. इवन सेक्रेटरीन लेटर दिलें तांकां सांगलें कमिशनराक की हे मॅटरान सॉल्व जातल्या बेगीन हे मॅटर एक्शन घे म्हणून. जेन्ना लेबर कमिशनराक मेळ्ळें तो म्हणटा म्हापसा वचपा. म्हापसा पूण ताका सांगला म्हणटा एसिस्टंट लेबर कमिशनर पावर म्हणटा कन्सिलेशन ऑफिसर म्हापसा म्हणटा मिलिंद गोवेकर म्हणून आसा. थिसर आमी ताका वचोन मेळ्यो मे म्हयन्यान मेळ्यो पयल्या विकाक मेळ्यो. तो म्हणटा ना आपणाक टायम ना सद्या आणि कॉन्ट्रॅक्टर तो करीत तो कायदो म्हणटा. म्हणजे कॉन्ट्रॅक्टर आमी जे म्हणटा की कॉन्ट्रॅक्टर समजा आपणाक जाय तेन्ना काडटलो आनी जाय तेन्ना हडयतलो तो सांगता. कमिशनर सांगता म्हापसा एलसी सांगता तो आपणा कॉन्ट्रॅक्टर तो जाय तेन्ना काडूं शकता जाय तेन्ना घेवं शकता. तशेंच आमचे पत्रव्यवहार आमचो चालूच आसा. इवन आमच्या सेक्रेटरीन लेटर दिल्यात ताका 13 तारखेक दिलात. परत माननीय मुख्यमंत्र्यांचो ताका 9 तारखेक ह्या म्हयन्याच्या जुनाचे 9 तारखेक लेटर दिला लेबर कमिशनराक हे मॅटर एक्सचेंज घेवपाचें. तरी हे कंपनी हे आमचे कमिशनर आहा ते तांकां सांगना की आमच्या वांगडा मिटींग बसान काय सांगना. आमी तांकां लेटर दिल्लेलें आसा. हे आमच्या नेस्ले कंपनीक ते दीस आमी 20 जून 2025 तारखेक लेटर दिला कंपनी. काय सांगला एक तर आमी कामगारांचे डिमांड आमी सॉल्व करपाक रेडी ना आणि कामगारांक इलिगल काडलेले आसा. त्या कारणान कामगारांची उपासमारीची प्रश्न येयल्लो आसा. ते कामगारांची फॅमिली कामगारांचे ते तेंच्यान जगपाचें कशें हे कंपनीक सांगून बगले आमी ते कशें आयकपाक रेडी ना. आमच्या कंपनीच्या समोर धरणात आंदोलन चालू आसा. आयज 2 महिने 27 दीस धरणा आंदोलन चालू आसा. तांकां ते आमकां वायचो तेंचो रिस्पॉन्स ना तेंचो कंपनीचो. म्हणून तांकां आमी 20 तारखेच्या लेटरान सांगला की समजा तुमी आयकपाक रेडी ना जाल्यार कंपनीच्या समोर आमी तुमचे पुतळे 4 आमचे पुतळे उबे करतले मॅनेजमेंटाचे. तुमचे मॅनेजमेंटाचे फोटो स्टेटसच्या बॅनरार हाडटल्यो. कंपनीचो जो लोगो आसा नेस्लेचो लोगो बॅनरार हाडटल्यो आणि ढोल ताशा आणि म्युजीक इन्स्ट्रुमेंट आणि ते घेवन आमी आसतले आंदोलन चालू आसतलें आणि आमच्या हातीन चप्पल आसतलें. ते आमी ऑलरेडी लेटरान सांगलेलें आसा. हे कंपनीक जर समजा आमची आपली लज प्यारी आसा इज्जत आसा जाल्यार कंपनीन आमकां ह्या 2 दिसां भितर बेगींतल्या बेगीन हे प्रश्न सॉल्व करपाक जाय. शेनवार आयतारा पयलीं काय ते आमकां सांगपाक जाय. ना जाल्यार आमी सोमारच्यान जे सांगल्या जशा लेटरान सांगल्या प्रमाणे आमी हे तेंचे बॅनरार फोटो हाडटले आणि तेंचे जोडे मारून आंदोलन करची पाळी येवतना हें आमकां दिसता. आणि आमी म्हणून दिसता की कंपनीन आपली खंय तरी इज्जत दवरची आणि मॅटर आमचो बेगींतल्या बेगीन सॉल्व करचो. आणि एक आसा की हे आमचे लेबर कमिशनर आसा ते आमकां आमच्या वांगडा ते मॅनेजमेंटा बसोवन टाळटाळ कितें काय खबर ना. आयज माननीय सेक्रेटरी लेटर दितात मॅटर सॉल्व कर म्हणून तरी तो कमिशनर आयकना.
माननीय मुख्यमंत्री दिता म्हणजे आज आमच्या मुख्यमंत्र्याचो सो अपमान जाल्लो आसा म्हणजे ताका सुद्धा ते रिस्पेक्ट दिना ते आमकां काय रिस्पेक्ट दितले कामगारांक ते सरळ सांगता तुम्ही कंत्राटी कामगार हे कमिशनर सांगता म्हणजे कंपनी काय म्हणटली कंपनी आणि बऱ्याच झाली म्हणटली आमची प्रत्येक लेटरास आमच्या माननीय मुख्यमंत्री वयता माननीय आमचो लेबर मिनिस्टरा वयता आणि जी लेटरां वयता ती खंयच्या खाची कापडटा ते आमकां खबर नासता ती लेटरां तेंच्यांनी खंय तरी तेंच्यांनी कोणाक ताका धाडटा ताका ती सांगपाक जाय बाबा सीएम बाबा तुका लेटर येयला कित्याक करुया कांयच ना एका मिनिस्टराचो जाय रिस्पॉन्स ना फक्त आमी आमच्या माननीय मुख्यमंत्र्याक वचून जेन्ना मेळ्यो रवींद्र भवनात तेन्ना तेणी एक लेटर बरोवन दिलें आनी एका आमच्या कमिशनराक सांगलेलें आसा की मॅटरीन लक्ष घाल इमॅजिनेटली तरी कमिशनर वर सुशागात बांदला आनी जो पणजेचो लेबर कमिशनर तो हांगा म्हापसा सांगला म्हापसा म्हणटा आपणाक टायम ना तुजी मेजॉरिटी कितकी आहा हें कितकें मी सांगलें पयलीं आमकां लेटर काड दोनूय पार्टींक आपय मागीर मेजॉरिटी फुडले बघया एक तर कामगारांचे उपासमारीचो प्रश्न येयलेलो आसा आमी करचेले काय अशें तर प्रत्येक कामगारांक इलिगल काडलेले आसा तो लक्ष्मण गांवकर हेका इलिगल काडलेलो आसा कामाचो काडलेलो इलिगल काडून उडयला 8 दीस सुटी घे म्हणून सांगलो आतां घेवना बरो दुसरो ह्यो निखील गांव मोबायल कामार घेवन येयल्लो तेणी सांगलें आपली आजी बरी ना म्हणून मोबायल हाडला तरी ते सांगलें ना एचआरान सांगला ताका काडलो 8 दीस सुटी दिली त्या घेवना आतां लेबर कमिशन मॅटर चालू आहा ती लेबर एसिस्टंट लेबर कमिशन बिचोले धाडटा बिचोलसून म्हापसा धाडटा म्हणजे तांकां तीचो पावर ना की कामगारांचे प्रश्न सोडोवच्या खातीर ते लेबर कमिशन जाय कित्याक हे लेबर मिनिस्टर आमी हांगासर रिक्वेस्ट करता की हे लेबर कमिशनर एसिस्टंट लेबर कमिशनर किंवा लेबर कमिशनर तांकां तर जमा ना दुसऱ्या कोणाक तरी हाडून तांकां बसय हे कामगारांचे प्रश्न सॉल्व करतलो कोण हेच आमी सांगूंक सोदता आनी कंपनीन काय केलें आमकां कामाक घेवचें पडटा म्हणून ओवर टायम पॉलिसी चालू केली आमी ऑलरेडी डिमांड दिला की जे कामगारांक गरज आसा आमच्या भुरग्यांक घ्या जे कोण काडलेले इलिगल काडलेले तांकां कामार घ्या म्हणून आमी लेटर दिलें कामाक घेवना तेंच्यांनी घेवना ओवर टायम पॉलिसी चालू केली आमी परत लेटर दिल्या तांकां आमी त्या लेटरान सांगलें की ओवर टायम जी पॉलिसी तेमी चालू केल्या ती बंद करा आनी आमच्या कामगारांक घ्या म्हणून तेंच्यांनी जे एचआर आहा ते सांगता हे कॉन्ट्रॅक्टर एचआरान सांगला ओवर टायम 3 म्हयन्यांक ओवर टायम म्हणून आतां जो बघून ओवर टायम तेंचे म्हयन्यांक 15 ओवर टायमाच्या वयर वता म्हणजे आज ते आमकां कामाक घेवचें पडटा म्हणून ते ओवर टायम वाडयले पॉलिसी केल्या म्हणून तांकां आमी ऑलरेडी सांगलेलें आहा ते दीस सांगलेलें आसा हे जर जायना जाल्यार आमी आतां आमकां मिडियाच्या माध्यमांतून आमी आझाद मैदानार सांगता तांकां 2च दीस खाली दिता फाल्यां शुक्रार आनी परवा शेनवारा पर्यंत काय रिस्पॉन्स ना जाल्यार सोमारच्यान आमी जशें सांगलां तशें तेंचे बॅनर तेंचे स्टेटस हाडटलो फॅक्टरी मॅनेजर एचआर मॅनेजर आनी कंपनीचो लोगो आसतलो ती तेंच्यांनी आपली लज वयता जाल्यार तेंच्यांनी दखलेची घेवची आणि आमच्या कडेन ढोल ताशे म्युजीक इन्स्ट्रुमेंट सगळे आसतले हातीन चप्पल आसतले तर जोडे मारो आंदोलन जावना हे आमकां दिसता की जावं जायना की बरे भाशेन हे सॉल्व जावचें आमकां दिसता हे कामगारांचे आयज फॅमिलीचेर सगळे ते भुरगीं बाळा तेंचेर जगपाचें म्हणून कशें आनी भितर सांगता ते कामगारांक सांगता बसता तितके दीस बसोनी काय आमकां फरक पडना ते कॉन्ट्रॅक्टर कितें करतले ते सांगता सीएमा कडेन वचून सीएम कितें करतलो एमएलए कडेन एमएलए कितें करतलो ते सांगता कॉन्ट्रॅक्टर सांगता आयज आमच्या एमएलएंचो सीएमांचोच अपमान जाता म्हणजे आमी सरकाराक सांगूंक सोदता की तुमी बेगींतल्या बेगीन हेंची एक्शन घेवची मेन हे लेबर कमिशनर आसा ते आज लेबर कमिशनर हे मॅनेजमेंट कमिशनर जाल्लेले आसा भांडवलदारांचे कमिशनर आयज जर आमची जर चुकी आसता जाल्यार ते कंपनी डायरेक्ट कंप्लेंट करतले आसले आनी सांगतले आसले की अशें केलां डायरेक्ट नोटीस काडटले आसले तुका हियरींग चालू आयज आमी लेटर दिवन 3 म्हयने जाले तरी लेबर कमिशनर हे काडिना लेटर काडिना तांकां म्हणजे कामगारांनी अशेंच मरपाचें नाल्यार आमी सरकाराक रिक्वेस्ट अशी कंत्राटी कामगार नाका कंत्राट सिस्टमच बंद करून उडया परमनंट सिस्टम ते चालू करा ते कंत्राटरांचे आनी ते त्रास नाका कामगार आयज एकच कंपनी अशे भरपूर कडेन जाल्लेले आसा कोण सांगोंक सोदिना जो कोण आयज उलोवंक वयता कमिशनरा कडेन ताका वरतून प्रेशर घालता ते तुका काडून उडयतले म्हणून अशें आमच्या मी एका माननीय लेबर मिनिस्टराक रिक्वेस्ट करता की तेणी सांगपाचें अशें जाहीर करपाचें की जे कोणाचे कामगारांचे अन्याय जाल्या तेंच्यांनी आपणाक मेळ्ळा आपल्या लेटर करा म्हणजे कितकीशी लेटरां येतली मिनिस्टराक की हे कंपनीन अन्याय जाता हे कामगार हे कॉन्ट्रॅक्टर अन्याय करता अशें एकच जायरात लावची सरकाराक जर रिक्वेस्ट करता की न्ही जायरात लावची की हेंकां हें करपाक जाय की कोणाचो प्रॉब्लेम जाला तेंच्यांनी बरोवन दिवपाक जाय कितकेशेच कंप्लेंटी येतल्यो तेन्ना कळटलें खंय तरी आयज कामगारांचे खरोच कंत्राटी कामगारांचे अन्याय जाता म्हणून हे कंत्राटी कामगार म्हणजे हायर आनी फायर कांयच तांकां कांयच पडलेलें ना मागीर आमी जगपाचें कशें आज कंपनी कडेन 2 महिने 27 दीस जाले आंदोलन चालू आसा
काय रिस्पॉन्स ना. इवन ते फूज लायता आम्ही परमिशन घेतलेली आहे, सरपंचाक सांगता ते परमिशन कशी काय दिल्या. आमच्या अगेन कंप्लेंट करा. आम्ही आमच्या माननीय कलेक्टर DGP सगळ्यांक लेटरां दिल्लेली आसा आनी तांकां सांगून आमी ती पीसफूल मार्गान हें केल्लेलें आसा. लास्ट पर्याय म्हणजे हे आमकां न विलात. आमी एक लास्ट शेवटाचें सांगता की कंपनीच्या समोर NST म्हाळुंगे बिचोले कंपनीच्या समोर आमी फॅमिली हाडटले आनी जोडे मारो आंदोलन करतले. जाय नाल्यार फाल्यां आनी परवा 2 दीस दिता जाल्यार सोमारच्या स्टार्ट करता. जो पर्यंत निभावना तो पर्यंत आमचे चालूच रावतले, प्रोटेस्ट चालूच रावतले. इतकेंच सांगता. कितके जाणांक काडलं कामांक? काढलेले 22 टोटल 30 वर्करांच्या भायर काढलेले आसा इलिगल. थोडे फावटी काय करते कामा खातीर पोटा खातीर खंय तरी वयचें पडटा. हे आमची कमिटी मेंबर आसा, थोड्यांक काडलेले आसा ते थोडे काय पोटा फाटून खंय तरी कित्याक लागून तिंगा काडलें? इलिगल काडप. आनी सांगता तुका 8 दीस सुटी घेवं येवं नाका म्हणून. हेच तांचो आनी काय ना. आमी सांगलें लिगली काडा. इवन मी प्रेजिडेंट आसा, नेस्ले कॉन्ट्रॅक्ट वर्कर युनियन प्रेजिडेंट आसलो 2013 फॉर्म केल्ले. म्हाका काडल्या उपरांत 1 दिसान केस जिखलो. कोर्ट सांगता की इलिगल ठरयलं कोणाक मॅनेजमेंटा कॉन्ट्रॅक्टराक आनी ताका सांगलें की हेका डायरेक्ट रिइन्स्टेट कर म्हणून. मी 2006 सालान जॉईन जालो नेस्ले कंपनी आणि 2013 म्हाका सस्पेंड केलो आणि कोर्टान सांगलें इलिगल ताका सस्पेंड केला तूं, एका डायरेक्ट रिइन्स्टेट कर म्हणून सांगलें ताका. आनी तो म्हाका फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट कामाक घेता आनी हो कमिशनर सांगता की ऑर्डरींग बरयल्लें ना सांगता. मी कमिशनराक विचारल्यार रिइन्स्टेट म्हणजे काय, म्हाजी जागा तीच आसा, म्हाका सस्पेंड केला, म्हाका टर्मिनेट करूं ना आनी डिसमीसो करूं ना. म्हणजे तो सांगता आतां कोर्टाक चलो. कोर्टाक आमी खंय वचपाचें? हांच्या घरा कडेन वचपाचें? आमी मॅटर घेवन वचपाचें कोणा? कोर्टान तर जिकोन जर हे आयकना कमिशनर तेच सांगता मागीर वचपाचें खंय? परत कोर्टाक वयचें पडलें आनी सांगता ना कोर्टाक ते तांचें चालू आसा. हे कमिशनराक सांगता. कोर्टाक खंय वयतलो आमी? कोणा कडेन न्याय मागतलो? हे दिवपाक रेडी ना. हे पद्दतीन हॅरेसमेंट चालू आसा काय हे कंपनी असले कंपनी. तुम्ही आता मेरेन खंयचे पॉलिटिकल पार्टी जे आसता पळय हें करिना? आमी पॉलिटिकल पार्टी म्हणजे MLA आमचो चंद्रकांत शेट्टी मातीन ताका सुद्दां आमी मेळयले आसा, दोतोराक मेळयले आसा. तेणी फोन करून सांगलें हांकां मेळा म्हणून. तेणी कांयच रिस्पॉन्स दिवना. म्हापसा एलसीन त्या दिवन परत MLA एक मेळ्यो हांवें दुसरो प्रेमेन शेटाक मेळ्यो. तो मला आपूण फोन करून सांगता तेणी आज पर्यंत काय सांगना. आमी फक्त मेळ्यो ते आमकां सेवान माननीय मुख्यमंत्र्यान फक्त तांकां एक लेटर दिलें की हें सॉल्व कर. पण ते माननीय मुख्यमंत्र्याचो सुद्दां तेंच्यानी अपमान केल्लो आसा. आमी म्हणटा तेजो अपमान जावचो न्हू. ते तेजोच अपमान करता. ते आमकां ह्या कंत्राटी कामगारांक ते काय करता रिस्पॉन्स केलो आनी ते भितर सरळ सांगता कामगारांक ते कितले दीस बसून काय पडलेले ना म्हणून आमी तो प्रोटेस्ट चालू केल्लो आसा आनी आमचो चालूच उरता जो पर्यंत दिवना. हे कंपनीचें नांव घाण जातलें, तेंचें नांव घाण जावन आमकां दिसता, तांकां समजा ते दिसता जाल्यार चालू आसूं. इतकेंच सांगता आनी काय. हमारी मांगे हमारी मांगे हमारी मांगे. राष्ट्रीय मूल निवासी बहुजन कर्मचारी संघ